बघा एल्बोला, हा एल्बोला त्याचा वेगळा कलर पाहिजे का तर मला असं असं मारायला. सुनाई नहीं दे रहा तेरे को क्या, भी नहीं आता है. बघितलं का नौटंकी बाज. मला त्यांनी आयुष्यात कधी टोमणं मारायला नको, धोंडे जेवणाला मला कपडे नाही घेतले म्हणून. कपडे आणले, कपडे काय कुठली गोष्ट असू द्या अशी जपू. हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आत्ता संध्याकाळचे 7 वाजत आलेले आहेत. आता म्हटलं चला तुमच्यासोबत जे काय होतंय संध्याकाळी आमचं छान मस्त असं रुटीन ते सगळं काही शेअर करावं. स्वयंपाकाला लागायचं आहे अजून मला. अजून मी देवाला दिवासुद्धा नाही लावलेला आहे. सगळं काही आवरायचं आहे. आता आज आमरस वगैरे करणार आहे. तर म्हटलं की बघूया जे काय होते ते तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आज शक्यतो मी म्हटलं ह्यांना की ह्यांचे जे भाऊ आहेत त्यांना सुद्धा जेवायला बोलवा. आपल्याकडे आमरस खायला कोणीच आलं नाही, प्रत्येकाच्या घरी सगळे लोक जात असतात, त्यामुळे मग त्यांचे सुद्धा भाऊ येणार आहेत. बघूयात आता जे काय होते ते तुमच्यासोबत मी शेअरच करेल. सो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आणि 7 वाजलेत, माझ्या नवऱ्याला मी उठ करतेय तरी सुद्धा तो उठत नाहीये. आता आपण त्यातनंच विचारूयात ते का उठत नाहीयेत ते. सो चला मग उठा 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 मुलांनो, उठा उठा मुलांनो उठा, सकाळ झाली उठा. उठा ना. ऐ नो नो काय नो नो, उठा लवकर उठा. तुमच्याकडे पण असंच असतं का? तुमचे पण मिस्टर असे झोपून असतात का सध्या नाही कदा? तसंच आमचं सुद्धा आज आहे. काय माहिती आज एवढं लेझीपणा कशामुळे आलाय. खूप वेळ झाला मी उठा 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 करते, त्यामुळे आता माझ्यावर फायरिंग होण्यापेक्षा मी आपली माझ्या कामाला उठलेली बरी आहे. सो चला मग व्हिडिओ असाच तुम्ही कंटिन्यू करा. मी आता पटपट देवाला दिवा वगैरे लावते, घरं वगैरे झाडते, स्वयंपाकाचं जे काय ते बघते आणि मग बाकीचे जे काय होते ते तुमच्यासोबत शेअरच करते. सो स्टे कनेक्टेड. सो हाय, आत्ताच आम्ही ना ह्यांना कपडे घेऊन आलोय. तर कशासाठी दिसतोय ना माणूस तो, हा तर त्याच माणसासाठी आणले. आणि मला स्वयंपाकाला खूप जास्त उशीर झाला. हा तर आम्ही कपडे कशासाठी आणले, तर कशासाठी आणले तो लागलं कशासाठी आणलेत आपण कपडे, आपण कपडे. सुनाई नहीं दे रहा तेरे को क्या, सुनाई देता है फिर, खाना भी नहीं खाने का, बोलने भी नहीं आता है. बघितलं का नौटंकी बाज, एक नंबरचा माणूस आहे हा. सांगायला तयार नाहीये कपडे कशासाठी आणलेत. सांगा ना, सांगा पटकन कपडे आपण कशासाठी आणलेत. तर मला त्यांनी आयुष्यात कधी टोमणं मारायला नको, धोंडे जेवणाला मला कपडे नाही घेतले म्हणून मी त्यांच्यासाठी कपडे घेतलेले आहेत. हो ना, मग आता दाखवा ना कपडे. थांबा मीच तुम्हाला दाखवते. बघा इथं पिशवी आहे, हे घ्या. उठा जरा उठा, गाढवासारखी लोळत नका जाऊ. मला स्वयंपाक करायचा आहे. शायनिंग मारणं जरा बंद करा. कपडे आणले, कपडे काय कुठली गोष्ट असू द्या अशी जपू जपू ठेवणार. बघा पोलोचा आणलाय हा. लुटा बायकोनला लुटा, लुटा बायकांना हा. आणि ही पॅन्ट आहे आमच्या साहेबांची. मेल्टॉनची पॅन्ट आहे ना, नेट बोर्डची का मेल्टॉनची काय माहिती. कसे आहेत बघ कपडे. शर्ट दाखवा खोलून. काय सगळं दाखवायचं. त्यांना हा शर्ट खूप दिवसापासून घ्यायचा होता, ज्याच्या काय म्हणतात एल्बोला, हा एल्बोला त्याच्या, बघा एल्बोला, हा एल्बोला त्याचा वेगळा कलर पाहिजे का तर मला असं असं मारायला. आज काय मौन व्रत धरलंय का, बोला जरा. सुख कळले. मग कसं वाटतंय तुम्हाला. चला फोटो काढू आपण एक. भारी वाटते. का बरं. माझ्या बायकोने पैसे कमवून मला कपडे घेतलेत म्हणून. हो ना, घेतले, मला घेतले. मी नाही, मला घेतले, पण मी 2-3 दिवसातच घेईल. मला पण साडी एखादी घेऊ ना मी साडी. का
घेतली ती वटपौर्णिमाची. बघितलं का किती बापरे, त्या पिशवीला सरळ वगैरे करून त्या कपाटात पण ठेवून द्या. नाही इथं ठेवतो. इथंच ठेवायचं का तुमच्यापाशी? बर. एखादा नवरा एखादा माणूस म्हणतो की वाव माझ्या बायकोने माझ्यासाठी कपडे घेतले, तिचं गुणगान गातो, आणि तुम्ही बिल बी दाखवतो आम्हाला. हा पैसे नाही दाखवत, बिल दाखवतो. पैसे बघितलं मग यार हे दुसरं बिल आहे. म्हणून मी काहीच बोलले नाही. नाहीच वाटतं. स्वयंपाक करायचा आहे आज, आमरस करणार आहे आज. तुमचे बंधुराज येणार आहेत ना, त्यामुळे आमरस करणार आहे. अरे इतका बसाळा नवरा आहे ना आज. आज येणार आहे मम्मी कशाने माहिती का? टवलेली बरं बघून यांनी म्हणलं ना. बघूया. बाय द वे ना, तुमच्याकडे पातीला म्हणतात की बघून म्हणतात हे सांगा मला. ह्यांच्याकडे आल्यापासून हा शब्द कळालाय. पहिले मला हा शब्द सुद्धा माहित नव्हता. काय म्हणतात? 100%. काय म्हणतात तुमच्याकडे? बघुलं. बघुलं, हा, बघुलं. बघुलं. शियारशी. आणि आमच्या शोनू महाराजांचं बघा काय चालू, खायचं काम चालू आहे साहेबांचं. आणि इथं दूध तापायला ठेवलं, इथं गवारीची भाजी, इथं आंबे पाण्यात घालून ठेवले, आणि इथं पटपट असं स्वयंपाक करते मी, आणि बाकीचं जे काय आहे ते तुमच्यासोबत शेअरच करते. सो स्टे कनेक्टेड, असंच ब्लॉग कंटिन्यू करा. बघू आता पुढे काय काय होते ते. तर मला आहे ना भरपूर लोकांनी विचारलं होतं की तू तुझ्या आयब्रोजसाठी काय करते. तर म्हटलं चला एखाद्या ब्लॉगमध्ये ना तुमच्यासोबत सुद्धा आहे ना इन डिटेलमध्ये शेअर करावं. तर करायचं काय ना, एक बदाम घ्यायचा, त्याला काळसर होईपर्यंत पूर्ण भाजून घ्यायचा, त्याचा जाळ धूर निघाला पाहिजे अशा टाईपमध्ये. त्यानंतर तो आहे ना कुटायचा खलबत्त्यानेच, मिक्सरला लावू नका, कारण की मिक्सरला एक बदाम कधीच फिरणार नाही, त्यामुळे त्याची जाडसर पूड होईल. एकदम बारीक अशी पूड करून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये ना व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकायची, आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब आहेत ना फक्त कोकोनट ऑइल टाकायचं, त्याला मिक्स करायचं. त्यानंतर 10 मिनिटं आयब्रोवर ठेवायचं. त्याचा इफेक्ट खूप छान येतो, नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. सो चला मग मी माझा स्वयंपाक करते, आणि भाऊजी काय लाजले असते त्यामुळे मी त्या व्हिडिओमध्ये त्यांना घेतलंच नाही, त्यामुळे मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. जाता जाता ना चॅनलला सुद्धा आहे ना सबस्क्राईब करून जावा, आणि बेल आयकन सुद्धा दाबा. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.